आणि सर्वाधिक पाऊस परवा पडला, वादळी वाऱ्यासह पाऊस पडलेला आहे। आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। प्रदीप बावनकर यांच्या शेतातले झाडं, संत्र्याचे झाडं जे आहे ते उन्मळून पडलेले आहे। हे बघा, हे दृश्य संपूर्ण झाडं जे आहे ते उन्मळून पडलेले आहे। मोठं नुकसान संत्रा बागांचं झालेलं आहे। झाडं तर पडलेच, शिवाय संत्र्याचा सडा पडलेला आहे। मोठ्या प्रमाणात संत्री जी आहे ती खाली गळून पडलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस या संपूर्ण परिसरामध्ये झालेला आहे। आपण हे नुकसान या ठिकाणी बघू शकतो। प्रदीप बावनकर इथले शेतकरी आपल्या सोबत आहे। सर, कशामुळे नुकसान झालं? त्या दिवशी म्हणजे 2 दिवसाच्या आधी खूप पाऊस आला आणि पावसासोबत चक्रीवादळ आलं। त्या चक्रीवादळामुळं प्रत्येक झाडाला इजा पोहोचलेली आहे आणि काही झाडं उन्मळून पडलेली आहे। इतकंच नाही, हे कमजोर झाडं नाही, हे नवीन झाडं आहे, मजबूत झाडं आहे, तरी या झाडावर अटॅक केलेला आहे त्या आपल्या चक्रीवादळानं। किती नुकसान झालं? माझं जवळपास हा जो माल माझा पडलेला आहे हा जवळपास नाही काही तर 7-8 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे। आणि इतकंच नाही, जो माल आज या झाडावर दिसते आहे तो सुद्धा माल हवेनं, चक्रीवादळानं डॅमेज झालेला आहे। म्हणजेच आज जो झाडावर माल मला दिसतो आहे तो माल आज नाही उद्या, उद्या ना परवा, कधी नाही कधी तो माल खाली पडणार म्हणजे पडणार। सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे माझी एवढीच मागणी आहे, जो माल आज माझ्या झाडावर आहे तो पडणार हे नक्की आहे। आणि खाली पडलेला जो माल आहे असं मिळून माझं आर्थिक नुकसान जवळपास 25 ते 30 लाखाच्या घरात गेलेलं आहे। तर सरकार यंत्रणाकडे माझी हीच हात जोडून विनंती आहे की मला माझ्या या संत्र्याचं, हे जवळपास 4-4.5 एकर जमीन आहे, या 4.5 एकर जमिनीचं जे काही संत्र्याचं पीक माझं आज उभं आहे त्याचा मला पूर्णपणे मुआवजा मिळाला पाहिजे। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। परत एकदा दाखवतोय, प्रदीप बावनकर यांच्या शेतातलं हे झाड, अनेक झाडं उन्मळून पडलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो रुपयाचा संत्रा जो आहे तो खाली गळून पडलेला आहे। हे दृश्य आपण बघितले तर अक्षरशः संत्र्याचा सडा पडलेला आहे असं चित्र या बागेमध्ये आहे। अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे लाखो रुपयाचं संत्रा बागायतदारांचं नुकसान जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।